माढा केसरी कुस्तीच्या आखाड्यातून अभिजित पाटलांनी ठोकला शड्डू। माढ्यात अभिजित पाटील यांचे आमदार बबनदादा शिंदे यांना मोठे आवाहन। माढा तालुक्यातील शेतकऱ्यांवरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा उभा करणार। खेळ पैठणीच्या माध्यमातून अभिजित आबा पाटील यांना महिला वर्गातून मोठा प्रतिसाद। विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन व प्रसिद्ध उद्योगपती पंढरपूरचे सुपुत्र अभिजित धनंजय पाटील यांनी माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे माढा केसरी भव्य दिव्य असे कुस्तीचे मैदान भरवले होते। या कुस्ती मैदानामध्ये माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक मातब्बर नेते मंडळींनी व विद्यमान आमदार बबनदादा शिंदे व त्यांचे सुपुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांचे कट्टर विरोधक असणारे अनेक जाणकार नेते मंडळींनी या माढा केसरी कुस्ती स्पर्धेला हजेरी लावल्यामुळे संपूर्ण माढा तालुक्यात विशेषतः आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाचे चलबिचल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे। काही महिन्यांपूर्वी चेअरमन अभिजित पाटील यांनी जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडत उच्चांकी ऊसास दर देऊन पंढरपुरासह माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची मने जिंकली होती। या माध्यमातून प्रस्थापित असलेले आमदार बबनदादा शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते। आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील आमदार बबनदादा शिंदे यांच्यासमोर आव्हान उभे करत या भागातील शेतकऱ्यांवरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध माढा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे सांगत शड्डू ठोकला आहे। येणारी ही निवडणूक आता दुरंगी होईल की तिरंगी हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। याचे कारण म्हणजे काँग्रेसचे माजी अध्यक्ष सौमिनल साठे यांची माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे विद्यमान आमदार असलेले आमदार बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून माढा मतदारसंघातून तयारी करत असल्याचे दिसून येत आहे। यामुळेच माढ्यात विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, माजी नगराध्यक्षा मिनल साठे, धनराज शिंदे हे तिघे सध्या माढा मतदारसंघातील गावोगावी भेटीसाठी घेऊन आढावा घेत आहेत। म्हणूनच यंदाची निवडणूक ही दुरंगी होणार की तिरंगी हे सुद्धा आगामी काळात पाहावे लागेल।